श्रीराम नमस्कार. आज 24 डिसेंबर 2023. भगवद्गीता आणि मनुष्यजीवन भाग 7. बऱ्याच दिवस निरूपण झालं नाही. त्याचं कारण असं की सांख्ययोग या योगामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जो उपदेश केला, हा उपदेश करत असताना थोडासा जो अभ्यास केला गेला माझ्याकडनं, तेव्हा मनाचं समाधान झालं नाही. आणि बरेच दिवस मी ह्या प्रश्नाचं उत्तर शोधत होतो की नक्की सांख्ययोग म्हणजे काय, आणि त्याचं उत्तर मिळत नव्हतं. ह्याच्यासाठी बऱ्याच जणांशी मी चर्चा केली, अगदी शंकराचार्यांपासनं स्वामीजींपासनं, जे भगवद्गीतेचे अभ्यासक आहेत त्यांच्यापाशी, पण कोणाकडनंही मला समाधानकारक असं उत्तर मिळालं नाही. आणि हा अभ्यास किंवा हे निरूपण आता अर्धवट राहणार का, असा एक मनामध्ये विचार येत होता. कारण जर माझ्याच मनाला भावलं नाही तर नुसतं सांगून काही उपयोग होत नाही. कारण डॉक्टर नेहमी म्हणायचे की आपल्या मनाला जे भावतं तेच आपण बोललं पाहिजे. समोरच्यांनी एखादं उदाहरण सांगितलं तर ते तुम्ही उदाहरण म्हणून घ्या, पण तुम्हाला काय भावलं हे तुमच्या शब्दात मांडणं गरजेचं आहे. आणि ती गोष्ट होत नव्हती. आणि असं हे करता करता एक 3 दिवसापूर्वी संध्याकाळी गच्चीत फेऱ्या मारत असताना आकाशात लक्ष गेलं चंद्राकडं. अर्धा चंद्र होता. डॉक्टरांनी कॅलेंडर कसं बघायचं हे चंद्रावरनं आम्हाला शिकवलं होतं की किती दिवसांनी पौर्णिमा आहे किंवा किती दिवसांनी अमावस्या आहे हे चंद्राच्या प्रतिबिंब बघितलं की कळतं. आणि तेव्हा लक्षात आलं की अर्धा चंद्र आहे, म्हणजे अजून 7 दिवसांनी पौर्णिमा ही नक्की आहे. एवढं फक्त मनामध्ये विचार झाला. खाली आलो, हातपाय धुतले आणि डोक्यामध्ये विचारच होता की काय करावं. कारण शुक्रवार होता, म्हटलं रविवारपासून आपण सुरू करू शकतो का. उत्तर पण अजून नाही. अशा ह्याच्यात टी व्ही बघत बसलो होतो. आणि त्याच वेळेला माझ्यासमोर एक चेहरा प्रगट झाला. लांब केस, तांबडा आणि ब्राऊन रंग, म्हणजे तपकिरी रंगाचा चेहरा असलेलं. म्हणजे वर्णन करायचं जर झालं तर ज्यांना सरहद्द गांधी म्हणतात ते खान अब्दुल गफार खान यांचा चेहरा जसा असतो तसा एक चेहरा समोर आला. आणि त्या चेहऱ्याने सांगितलं की तू ज्याचा विचार करतोयस, तू विचार करतोयस तो तुझ्या दृष्टिकोनातनं, अंतर्मनातनं पाहत नाही आहेस. जो चंद्र तू पाहून आलास तो चंद्र पूर्ण होता का अर्धा होता. माझं उत्तर होतं अर्धा होता. आणि त्यांच्याकडनं असं उत्तर आलं की हा पूर्ण चंद्र आहे. कारण अर्धाच तो प्रकाशमान होता, म्हणजे अर्धा प्रकाशमान होता म्हणजे अर्धा नव्हता असं नाही. ही जी दृष्टी आहे, ही जी दृष्टी सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. की भगवद्गीतेचा अभ्यास करताना जर तुम्ही दृष्टिकोन हा शब्द जर मनामध्ये तुम्ही गोंदवलात तर तुम्ही ह्या भगवद्गीतेचं निरूपण करू शकाल योग्य मार्गाने, असं त्यांनी सांगितलं. आणि पहिली जी भगवद्गीतेची सुरुवात आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, तिथपासनं परत मी विचार करायला सुरुवात केला की आता दृष्टी मिळालेली आहे. जेव्हा डॉक्टरांशी बोलणं व्हायचं तेव्हा आपण म्हणतो की माझ्या नजरेला जे दिसतं ते मी सांगतो किंवा ते पाहतो, आपण असं म्हणतो. पण असं म्हणत नाही की माझ्या दृष्टीला दृष्टी म्हणजे काय, जे नाही आहे पण ते प्रगट आहे. म्हणजे आपण एखादा क्रिकेटची मॅच चालली आहे आणि आपण लक्षात घेतो की 4 रन जिंकायला पाहिजेत आणि 25 बॉल आहेत, खेळाडू बरेच शिल्लक आहेत, तर आपण म्हणतो की विजय हा दृष्टीपथात, म्हणजे झालेला नाही अजून.
जो झालेला नाही आहे पण आहे, म्हणजे दृष्टीपथात आहे. तर हा दृष्टीचा अर्थ त्या बाबांनी मला सांगितला की बघाचा दृष्टिकोन कसा हवा. आणि हे खूप महत्त्वाचं होतं, कारण जी भगवद्गीता मी वाचली किंवा ज्या भगवद्गीतेचा ज्या अनुषंगाने मी अभ्यास करतोय, तो पूर्ण दृष्टिक्षेपच बदलला गेला. म्हणजे जी उत्तरं की मला अवघड सगळ्यात सोपं वाटत होतं, अवघड गोष्ट अशी वाटत होती की भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की मारणारा तू नाही आहेस, मारणारा पण मीच आहे, तू मार, तुला पाप लागणार नाही. ह्या गोष्टी ऐकायला किंवा वाचायला मला योग्य वाटत होत्या, पण त्या मी स्वीकारू शकत नव्हतो. का स्वीकारू शकत नव्हतो की फक्त आपण एखाद्याने आत्ताच्या सगळ्या खुन्याने सांगितलं की भगवद्गीतेत लिहिलेलं आहे की एखाद्या अपराधी माणसाला मारून टाकावं, मग ज्याच्यावर अन्याय झाला त्यांनी जर दुसऱ्याची हत्या केली तर ती भगवद्गीतेप्रमाणे अर्जुनाप्रमाणे तो झाला का? अशा अनेक प्रश्नांनी मला मनामध्ये काहूर माजलं होतं की ज्याचं उत्तर मला मिळत नव्हतं. आणि उत्तरापेक्षा काय आहे की माझ्याच मनाचं समाधान न झाल्यामुळं मी ते सांगू शकत नव्हतो किंवा ते तसं स्पष्टीकरण देताना मला अवघड वाटत होतं की फक्त आपण भगवद्गीतेचे श्लोक वाचतो आणि त्याचा अर्थ सांगतो की देह हा फक्त जातो, आत्मा शरीर बदलतो, हे नुसतं त्याच्यामध्ये झालं. पण क्रिया काय, हे नुसतं सांगणं आणि त्या बाबतीत क्रिया घडणं, ते हे होत नव्हतं. म्हणून ज्यांनी समोर येऊन सांगितलं ना, त्यांना मी आजपर्यंत ओळखलं किंवा मी ना त्यांना कधी पाहिलं होतं, पण ज्यांनी तो सांगितलं की हा दृष्टीचा भाग आहे, हा तू दृष्टिकोनातनं विचार जर केलास तर भगवद्गीता ही खूप सुंदर होईल. म्हटलं बरं ठीक आहे. आणि मग त्या अनुषंगाने परत भगवद्गीता मी माझ्याकडच्या ज्या 2 आहेत त्या काढल्या आणि परत पहिल्यापासून श्लोक वाचायला सुरुवात केली की आपण आत्तापर्यंत मला जे माहिती होतं किंवा आपण जे बोललो होतो ते काय होतं. आणि आता मी दृष्टी म्हणजे डोळ्यासमोर फक्त त्यांनी सांगितलं चंद्र ठेवा, चंद्राचा तोच भाग तुम्ही पाहता आहात जो प्रकाशमान आहे, पण जो प्रकाशमान नाही तो भाग पण पाहणं गरजेचं आहे. मुळात काय होतं, जो भाग दिसत नाही त्याच्यामुळंच प्रकाशमान भाग दिसतो. इतकं सोपं गणित आहे, पण ते अवघड होतं. आपण चंद्र जर बघितला तर पूर्ण चंद्र असतो. बघताना आजही तुम्ही जर जाऊन बघितला तर उद्या पौर्णिमा आहे, तो आता 85% तो झालेला असेल, पण त्याचा जो पूर्णत्व जे आहे हे तुम्हाला तिथनं तुम्ही जेव्हा बघता तेव्हा हे दिसलंच पाहिजे, ह्याला दृष्टी म्हणतात. कारण हा भाग जो आहे हाच भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला समजवलेला आहे. आणि समजून घेताना जो मला समजत नव्हता तो आता समजायला सुरुवात झाली आहे. आणि त्या दिवशी घडलेला दुसरा एक इन्सिडन्स त्या क्षणीच असा झाला की तो तर इतका अद्भुत होता की म्हणजे मी ऐकलं होतं पण काय घडतं हे माहीतच नव्हतं. आमचे कपडेवाले कपडे घेऊन आले आणि त्या मग मी हा भाग झाला, त्यांनी दार वाजवलं, मग कपडे घेऊन आले. कपडे घेऊन आल्यानंतर माझे मुलाचे मिसेसचे कपडे आम्ही वेगळे करतो, जनरली मी नंतर करतो, पण त्याच दिवशी म्हटलं आपण करून टाकू, आत्ता वेळ आहे आपल्याला तर. आणि ते करायला गेलो आणि आतमध्ये एक पोथी सदृश्य मला पुस्तक मिळालं. ते व्याडेश्वर पंचाक्षरी स्तोत्र असं होतं. म्हणून मग मी त्या इस्त्रीवाल्याला फोन केला की म्हटलं तुम्हाला कपड्यामध्ये हे पुस्तक आलं का? करकरीत पुस्तक आहे, म्हणजे आपण जेव्हा एखादं बांधून देतो, एखादं पान वाकलं आहे किंवा म्हणजे कागद गडी पडली असं काही नाही, करकरीत स्तोत्र. आणि मग मी त्यांना फोन केला की ह्याच्यामध्ये पुस्तक होतं का? ते म्हटले नाही, हम लोगों ने तो नहीं दिया. म्हटलं मैं कारागिर को पूछता हूँ. म्हटलं नाही, अभी पूछो मुझे बताओ. मग त्यांनी तो म्हटलं 5 मिनट में फ़ोन करता हूँ. मग 5 मिनटात त्यांनी सांगितलं नाही, कोई किताब वगैरे नाही था. हा माझ्यासाठी आलेला दुसरा, त्या क्षणी त्याच दिवशी आलेला दुसरा अनुभव होता. ते पुस्तक मी बघितलं आणि लगेच ज्या
मनाली केतकर आहेत, त्यांना मी फोन केला की म्हटलं असं असं घडलं, कारण त्यांची ती ताकद आहे की त्या ॲस्ट्रोवर्ल्डशी निगडीत असतात, कारण ते पाहू शकतात की म्हटलं हा प्रसंग असा असा घडला त्याच्यामध्ये, तर तुम्ही सांगू शकाल का की हे काय घडलं आहे किंवा काय होतं. तर त्यांनी सांगितलं की जे माणूस तुम्हाला दिसले हे नाथ पंथांमधले जे नाथ आहेत त्यातले एक होते, जे अर्जुनाचा अवतार होते. कारण अर्जुन हा नाथांचा एक अवतार आहे, हे त्यांनी सांगितलं. मला आत्तापर्यंत माहीत नव्हतं, त्या दिवशी त्यांनी सांगितलं. आणि गंमत म्हणजे अशी झाली की आपण म्हणतो ना की एखाद्याने सांगितलं आपण कसा विश्वास ठेवायचा. माझा विश्वास तर नक्कीच आहे म्हणून तर मी त्यांना विचारलं, पण त्यातले 2 शब्द असे होते की ते मी त्यांना सांगायचं विसरलं होते. त्यांनी मला सांगितलं की हे 2 शब्द तुम्ही मला सांगायचे विसरलात. म्हणजे ही इतकी पावती होती की ते कन्फर्म झालं की त्याच्यामध्ये आहे. मग मी त्यांना ते गुहागरचं सांगितलं. ते म्हटलं हा एक अतिशय उत्तम आणि चांगला संकेत आहे. आजही ते स्तोत्र आत्ता माझ्या घरी आहे, कालपासूनच वाचायला सुरुवात केली मी ते. म्हटलं ठीक आहे. आणि त्याच्यावर मी हे बघितलं तर तारीख होती 2002 का 2003ची तारीख आहे त्याच्यावरती. आज 2023 आहे. करकरीत स्तोत्र आहे. असो, हा भाग झाला. त्या दिवशी जे काय घडलं की ज्यांनी परत भगवद्गीता ह्या विषयावरती आता यायला मिळतं आहे. कारण एक जे सहाय्य, एक बळ आपण जे म्हणतो, ईश्वरी बळ असतं, परमेश्वरी बळ असतं, ही श्रद्धा किंवा एक कुठेतरी असते, कोणतरी आपल्याला मदत करायला तयार असतो, सदैव तयार असतो. आणि ह्या प्रश्नाने माझ्या डोक्यामध्ये खूप खळबळ माजली होती की मी याचं उत्तर का शोधू शकत नव्हतो. म्हणजे मला शंकराचार्य सांगत होते, ते व्यंकटेशानंद स्वामी सांगत होते की असा अर्थ. म्हटलं नाही, मला तो पटतच नाही आहे. म्हणजे एखाद्या अधिकारी व्यक्तीने अर्थ सांगावा आणि तो न पटावा, ही अशी पहिल्यांदाच गोष्ट होत होती की नाही, मला काही पटत नाही आहे. तुम्ही ते सांगताय पण ते नाही, माझं मन स्वीकारत नाही. आणि इथंच हा खेळ सगळा चालू होता. आणि ह्याच्यात ही उत्तरं मिळाली. तर ही उत्तर मिळाल्यानंतर त्या दृष्टिकोनातनं भगवद्गीता आता पुढं कंटिन्यू करावी असं मनात आलं. आणि मग आजपासून आपण ती पुढं सांगायचा प्रयत्न करतो त्याच्यात. की जेव्हा थोडंसं परत बॅकला येतो, कारण काय आहे की दृष्टी हा शब्द त्यांनी जेव्हा सांगितला, आत्तापर्यंत मी जे सांगितलं की भगवान श्रीकृष्णांनी कौरव आणि पांडव यांच्यामध्ये समेट घडवायचा प्रयत्न केला. आता गंमत बघा, आता आपण जेव्हा दृष्टी ही अशी आहे ना की आपल्याला जे नाही आहे ना ते सांगायचं आहे, म्हणजे आहे ते कळतं. गंमत अशी आहे, जे नाही ते सांगायचं आहे, म्हणजे आहे ते कळतं. मग तिथं जेव्हा समेट करण्यासाठी तो गेला श्रीकृष्ण, आणि त्यांनी सांगितलं की पांडवांच्याकडनं, तो पांडवांच्या बाजूनी तो गेला की यांना 5 गावं द्या, मी यांना फक्त शांत बसायला सांगतो, हे तुमच्याकडनं बाकी कुठल्याही गोष्टीची मागणी करणार नाही. ही इतकी सोपी गोष्ट आपण भगवद्गीता किंवा महाभारतामध्ये वाचली आहे. पण आता ह्याच्यात दृष्टीने आपण जर विचार केला तर जेव्हा द्यूत खेळलं गेलं आणि जेव्हा दुःशासनाने द्रौपदीला ओढत केसांना धरून दरबारात आणलं, आणि तेव्हा भीमाने जी प्रतिज्ञा घेतली, भीमाने त्याचं छाती फाडून त्याचं रक्त पिईन, तिच्या केसांना लावीन वगैरे असं जे काही प्रतिज्ञा घेतली, ही प्रतिज्ञा पूर्ण कधी होणार. म्हणजे भगवान श्रीकृष्ण समेट करायला गेलेत असं धरून चाला की समेट झाला असता, दुर्योधन म्हणला असता ठीक आहे 5 गावं देतो. मग भीमाला कधी तो चान्स मिळाला असता, ती वेळ मिळाली असती किंवा तो मौका मिळाला असता की मी ह्यांना मारीन. कारण एखादी गोष्ट करणं, एखाद्याला आपण नुसतं हात लावतो आणि एखाद्याला इजा करणं, जेव्हा दुःशासनाचा छाती फाडायची होती, छाती फोडायची होती, तेव्हा भीमाची मानसिक अवस्था किती उच्च दर्जाची रागानी भरलेली पाहिजे याचा आपण विचार करायला पाहिजे. की नुसता भीमाच्या डोक्यात आहे, तो समोर दुःशासन आला आणि त्याने छाती फोडली, तर तसं नाही आहे.
मग ह्याचा विचारही भगवान श्रीकृष्णांनी केलेला होता. बघा, श्रीकृष्णाला ओळखायचं म्हणजे गंमत कशी असते की समेट करायला गेला की 5च गावं दे. एखाद्याचा स्वभाव आपल्याला माहिती असतो की ह्याच्याकडे आपण मागायला गेलं तर हा देणार नाही. ज्या द्वेषाने किंवा ज्या गोष्टीसाठी आपण काही याची डिमांड करत असतो आणि समोरचा देणार नाही आपल्याला खात्री असते, ती संधीत भगवान श्रीकृष्णाने साधली. पण त्यांनी दाखवलं नाही की मी समेट केला नाही असं, किंवा समेट करायला गेलो नाही, हे त्यांनी दाखवलं नाही. आपण म्हणजे विश्लेषण करायला जर गेलं भगवद्गीतेचं, तर आपण असं म्हणू ठीक आहे, तेवढं काही पांडवांना गरज नव्हती. भगवान श्रीकृष्णांनी 5 गावं मागितली पण त्यांनी दिली नाही. मग त्याच्यामुळं काही पांडवांचं नुकसान एवढं काही होत नव्हतं. मग युद्ध कशासाठी? मग जी गोष्ट अधर्मी आहे, आपल्याच कुटुंबातली आहे, म्हणजे कौरव पांडव हे एकाच कुटुंबाचा वृक्ष आहे, पण ह्या वृक्षामध्ये जेव्हा एक दरार येते, एक मोठी एक फट येते, फट एवढ्यासाठी म्हटलं की त्याच्यातनं कोणी जाऊ शकतं. तर हा जे विभाजन होतं घराचं, ते विभाजन व्हायला कारण अधर्मी वेगळे करणं गरजेचं होतं आणि त्याच्यासाठी मी कुठंतरी काहीतरी मी केलं आहे हे दाखवणंही गरजेचं असतं. आणि मग भगवान श्रीकृष्णाने जेव्हा हा जो त्यांनी काही दुर्योधनाच्या मागं लागला नाही, विचार कर, असं कर, तसं कर, हे परिणाम होतील, ते परिणाम होतील, अमुक होईल, तमुक होईल, म्हणजे सारवासारव करायचा त्यांनी प्रयत्न केला नाही. एकदाच विचारलं आणि दुर्योधनाने लगेच त्याला उत्तर दिलं, जे अपेक्षित उत्तर श्रीकृष्णाला होतं की मी 5 सुईच्या टोका एवढी सुद्धा जागा देणार नाही. आता आपण जर केला वैचारिकतेने, तर सुईच्या टोकावर जागा असते का तेवढी, की सुईच्या टोकावर सुद्धा जागा देणार नाही, म्हणजे देणारच नाही हेच होतं. फक्त मध्ये सुई आणली की जी टोचते. मग इथं श्रीकृष्णाने सांगितलं ठीक आहे, हरकत नाही, हा निर्णय तुझा जो आहे तो मी त्यांना जाऊन सांगतो. आणि मग जेव्हा ठरलं की आता युद्ध करायचं आहे, आता ह्याला युद्धाशिवाय पर्याय नाही, पांडवांनाही कळलं की आपल्याला आता जिंकून घ्यायचं आहे. पण ही जी अवस्था आहे, या अवस्थेमध्ये जेव्हा आम्ही समाधानी आहोत, एखादा मनुष्य जर समाधानी असेल तर तो का लढेल? आपण कधी विचार करतो? हे समाधानी होते 5 जण, पण ह्या 5 जणांच्या मनामध्ये वेगवेगळ्या ज्या प्रतिज्ञा होत्या, म्हणजे जी कर्मचे फळ त्यांच्या हस्ते जे दिलं जाणार होतं ते घडणं अपेक्षित होतं, जे भगवंतांनी करून घेतलं. नाहीतर ह्या 5ही जण जर श्रीकृष्णांनी जसं कौरवांना सांगितलं होतं की तू 5 फक्त गावं दे, तसं जर त्यांनी श्रीकृष्णांनी जर पांडवांना सांगितलं असतं की काही काळजी करू नका, त्यांनी नाही दिलं ना, मी देतो, किंवा मी 5ही गावं देत पण नाही, तुम्ही माझं ऐका, काही या भानगडीत पडू नका, जिथं आहात ना तिथं तुम्ही राहा, तेवढे पांडव समजूतदार होते. पण हे घडलं का? नाही घडलं. मग हे न घडायचं कारण काय याचा विचार करणं म्हणजे आपल्याला त्या दृष्टिकोनातनं तो भाग पाहायला लागतो की एखादी गोष्ट जर आपल्याला काढायची असेल, नष्ट करायची असेल, तर तुम्हाला आधी ती शारीरिक आणि मानसिकरित्या स्वीकारायला लागते. मग भगवान श्रीकृष्णाला अगोदर ह्या सर्व गोष्टींचा त्यांना स्मरणात आणून द्यायला लागल्या. कर्णाच्या विरुद्ध केलेली प्रतिज्ञा, भीमाला त्यांनी दुःशासनाच्या विरुद्ध केलेली प्रतिज्ञा, दुर्योधनाच्या विरुद्ध केलेली प्रतिज्ञा, तुझं वागणं कसं झालेलं आहे, सगळ्यांचं प्रत्येकजण कौरवांच्या पक्षातलं कसं वागलेलं आहे. ह्याचबरोबर
याचबरोबर अजून एक प्रश्न मोठा उपस्थित राहतो, तो म्हणजे भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य हे कौरवांच्या बाजूनी लढले, जरी त्यांना माहिती होतं की या आपल्या घराण्यातल्या वधूला, घराण्यातल्या आपल्या सुनेला भर दरबारामध्ये तिला अपमानित केलं जात आहे, तिच्या पदरात हात घातला जातोय, हे जेव्हा सगळं घडत होतं तेव्हा सुद्धा हे तिघं शांत बसलेले होते. आपण विचार करतो की हे तिघं जर होते तर त्या क्षणी त्यांनी का थांबवलं नाही? मग दुर्योधनाला का थांबवलं नाही? बुद्धी का झाली नाही? भीष्माचार्यांनी थांबवलं नाही, तर त्याच्यात त्यांनी एक विश्लेषणामध्ये उत्तर आहे की त्याच्यात आपण ज्याचं मीठ खातो ते मीठ खाणं आपल्याला ते जागलं पाहिजे त्या मिठाला. हा एवढा याच्यामध्ये हा वास्तविक हा वाद किंवा ह्या गोष्टी आपल्याला पटत नाहीत की तेव्हा असं त्याच्यामध्ये ते बोललं गेलं असेल. भीष्माचार्यांनी जर सांगितलं असतं की हे थांबवा, की आत्ता ताबडतोब हे करा, धृतराष्ट्रासमोर गोष्ट घडत होती, गांधारीसमोर घडत होती, पण जर सांगितलं असतं तर ते थांबलं असतं. पण जीवनामध्ये कुठली गोष्ट घडत असेल, अधर्माचा नाश होण्यासाठी कुठंतरी एखादं कारण घडणं खूप गरजेचं असतं आणि ते कारण स्फोटक असणं गरजेचं असतं. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की भगवंतानी द्रौपदीला मदत केली, पण त्यांनी आधी बघितलं का की द्रौपदीचं असं अपमान होतोय की मी स्वतःहून पुढं येतो? नाही. जेव्हा कोणी मला मदत करत नाही, माझे स्वतःचे पती मदत करत नाहीत, माझे सासरे मदत करत नाहीत, माझे आजे सासरे मदत करत नाही, कोणीही मदत करत नाही, हे जेव्हा तिला कळलं की मी एकटी आहे. जीवनात कधीही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की मनुष्य, आपण सगळ्यांना अशी एक वेळ माणसावेळ काही वेळा अशी येते की आपण आपलेच नातेवाईक मदत करत नाहीत, रक्ताची नाती मदत करत नाहीत, पण त्या क्षणी मनुष्य भगवंताला हाक मारतो. जसं द्रौपदीने हाक मारली तसा कृष्ण बाहेर होता, त्यांनी लगेच मदत केली. आत आला का तो? आत नाही आला. वस्त्र पुरवली, आपण हे त्याच्यामध्ये जे आपण महाभारत वाचतो त्याच्यामध्ये वाचलं, म्हणजे लाज राखली. थोडक्यात वस्त्र पुरवली म्हणजे काय? तिची लाज भगवंतानी राखली. मग ही राखल्यानंतर आपण जसं भीष्माचार्यांना दोष देऊ शकतो की ते बोलू शकत होते, काही करू शकत होते, त्यांनी थांबवायला पाहिजे होतं, तेवढेच दोषी पांडव होते. कारण मुळामध्ये तुम्ही डावावर कोणी द्यूतामध्ये लावलं होतं? तर युधिष्ठिरांनी लावलं होतं. मग चारी भावंडांची परवानगी घेतली होती का? नाही. परवानगी न घेता लावलं, त्यांचे दास झाले. म्हणजे एका मोठ्या भावाच्या शब्दाची किंमत, किंवा एखाद्या मोठ्या भावाने आपल्या घरातल्या जर एखाद्याला शब्द दिला तर तो पाळायची रीत ही तेव्हा किती होती हे या प्रसंगावरनं कळतं की चौघाही भावांनी त्यांना का केलं, किंवा एवढा भीम रागीट, एवढं आपण जर त्या दूरदर्शनच्या सिरियलच्या माध्यमातून बघितलं तो जळफळाट दाखवलेला आहे. महाभारतामध्ये त्याचा जळफळाटाचं स्वतंत्र वर्णन आहे की इतका तो चिडला आणि असा काय भीम, मला गरज नाही, माझी बायको आहे, माझ्या बायकोच्या बाबतीत आजच्या काळामध्ये जर असं झालं तर त्या नवऱ्याला काय संबोधलं जाईल की समोर असं घडतंय आणि तरी मी शांत बसतोय. तेव्हा विचारू शकले असते की नाही भीम, अर्जुन युधिष्ठिराला की तू सगळं हे उद्योग केले, आमचा काही संबंध नाही, आमचं पत्नीला वाचवणं हे पतीचं कर्तव्य आहे आणि आम्ही तिला वाचवणार. बघा इथं दृष्टिकोन काय आहे. भावासाठी तुम्ही काही केलं नाही, दासत्व स्वीकारलं, हा एक दिसलेला समोर आलेला प्रकार. पण त्याच वेळी तुम्ही जसे एक भावंड होतात, एका मोठ्या भावाचा आदर करत होतात, त्याचप्रमाणे एका पत्नीला तुम्ही संरक्षित करत होतात का? म्हणजे तोही तुमचा अधिकार होता ना की ही आपली बायको आहे, हिचं संरक्षण करणं माझा अधिकार आहे. एकच मनुष्य दोन वेगवेगळ्या भूमिकेमध्ये होता. मग असे हे पांडव हे वेगळ्या भूमिकेमध्ये होते तरी त्यांनी मदत केली नाही. कारण का तर म्हणजे काही प्रश्न किंवा काही गोष्टी ज्या अशा आहेत या भगवंतांनी
ह्या समाजापुढं काही वेळ येण्यासाठी अशा रचल्या जातात किंवा अशा होतात की जिथं आपला दृष्टिकोन बदलतो. आपण फक्त म्हणतो की भीष्माचार्यांनी काही केलं नाही, द्रोणाचार्य काही बोलले नाही. अरे तुझे तू नवरा असून बोलला नाही, मी तर सासराच आहे. मग हा भाग जेव्हा येतो, ठीक आहे, काही मोडली प्रतिज्ञा, हारलो ना कुठलं त्याच्यामध्ये, मग त्या क्षणी विचार करा तुम्ही, एका स्त्रीची आबरू महत्त्वाची होती का आपल्या भावाने दिलेला शब्द महत्त्वाचा होता? मग इथं आपण लक्षात घेतलं पाहिजे की जो दृष्टिकोन होता भगवंतांनी जो मांडलेला, की समाजापर्यंत जे जर चांगलं यायचं असेल तर कुठंतरी अशा गोष्टी या घडणं गरजेचं होतं, गरजेच्या झाल्या आणि त्या घडल्या. भगवंतानी त्याच्यामध्ये पाहिलं, तिथं परीक्षाच होती. आणि इथं जो द्रौपदीला त्यांनी मदत केली नाही पती म्हणून, तर ह्याही कर्माचं फळ सर्व पांडवांना भोगायला लागलेलं आहे. कारण एक स्त्री म्हणून तिने, एक पत्नी म्हणून तिने जेव्हा पांडवांकडं पाहिलं आणि तिला जेव्हा कळलं नाही, तेव्हा तिने एक तिराहित व्यक्ती म्हणून सुद्धा त्यांच्याकडं पाहिलं की पत्नी सोडून मी एक तिराहित आहे, तेव्हा तरी तुम्ही मदत करा. पण कोणीही उठलं नाही. मग हा एक भाग आहे. मग ही जी ताकद आहे, ही काय घडतीये, ह्या गोष्टी समोर घडतायत पण आपल्या लक्षात येत नाहीत. आपण फक्त म्हणतो की नाही मोठ्या भावाचा आदर. मग असा कुठला, मग हा कुठला आदर झाला? आणि हाच आदर सांख्ययोगामध्ये अर्जुनानी सांगितलेला आहे श्रीकृष्णाला. आणि मग इथं जेव्हा युद्धाला सुरुवात होते, तेव्हा ती सुरुवात होताना जेव्हा पहिला ओवी चालू होते की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, ह्या शब्दच जेव्हा त्याच्यामध्ये येतात की धर्माचं क्षेत्र एकच जागा आहे, एकाच जागा आहे, ते धर्माचं क्षेत्र म्हणजे जिथं धर्माची स्थापना होणार आहे असं ते क्षेत्र म्हणजे ती ठराविक असलेली जागा. आणि कुरुक्षेत्र म्हणजे ज्या जागेवरती आधी सांगितलं होतं की कुरु राजांनी तिथं तपश्चर्या केली होती आणि त्या जागेचं वैशिष्ट्य असं होतं की तिथं जो मृत पावेल त्याला स्वर्गप्राप्ती होईल, म्हणून ती जागा निवडली गेली होती. मग अशा ठिकाणी काय घडतंय हे धृतराष्ट्र जेव्हा पहिल्यांदा संजयाला विचारतो की माझे पुत्र आणि पांडवांचे पुत्र, तर हा भाग जो आहे हा माझ्या हातनं विसरला गेला होता. म्हणजे सांगताना काय झालं होतं की माझा परिवार, आज माझ्या घरामधली जी माणसं आहेत ही माझी आहेत. तो एक पांडव आणि कौरव हा एक पहिल्यांदा परिवार होता. आधी म्हणजे हे युद्ध चालू व्हायच्या वेळी जेव्हा संजयाला दृष्टी मिळाली की आपण रणांगणावर काय चाललंय याचं वर्णन त्या धृतराष्ट्राला कळावं. त्याचं कारण असं, आपण म्हणतो की काय सोय झाली केली भगवंतानी, पण वास्तविक त्याच्या नशिबात असलेले भोग त्याला ते ऐकून संपवायचे होते, कारण त्याची ती एक प्रकारची शिक्षा होती की संजय ज्याप्रमाणे वर्णन करणार होता, ज्याप्रमाणे ते युद्धाचं वर्णन आहे की जे पुढं येईल, की जे सगळे या भगवद्गीतेमध्ये योगांमध्ये सांगितलेलं आहे की ते योग हे धृतराष्ट्राच्या करवी समाजाला सांगितले गेलेले आहेत. कारण प्रश्न उत्तर हे झालंच नसतं तर भगवंतानी जी भगवद्गीता अर्जुनाला सांगितले ही समाजापुढं आलीच नसती. धृतराष्ट्रांनी ऐकली, संजयानी पाहिली, धृतराष्ट्रांनी ऐकली आणि जेव्हा हे सांगितलं म्हणून समाजापुढं आली की काय सांगितलं आहे. पण नुसतीच तिथं सांगितली असती तर ती लिहिणार कोण, सांगणार कोण? कोणीच नाही, ऐकणारं कोणी नव्हतं दुसरं. म्हणून जसं एखादा मनुष्य असतो, कर्मामध्ये काय लिहिलेलं आहे, एखाद्या व्यक्तीच्या हातनं कर्म होतं, एखाद्या मंत्र्याच्या हातनं अतिशय भ्रष्टाचारी असतो पण गरिबांना दान देणं होतं, तो मतांसाठी करत असतो पण गरिबांना दान देणं होतं. तसा ह्याच्यातला प्रकार झाला की समाजाला कुठंतरी कळण्यासाठी ही गीता सांगितली गेली. पण मनुष्याची जी स्वतःची वैचारिकताची पातळी असते ती त्यांनी पहिल्या श्लोकामध्ये दाखवून दिली की माझे पुत्र आणि पांडवांचे पुत्र, म्हणजे एका घरामध्ये त्यांनी भेद निर्माण केला. की असं म्हणला का की माझेच दोन्ही, आधी माझेच होते दोन्ही.
प्रिय अनुज असं आपण किती वेळा त्याच्यामध्ये वर्णन आहे अर्जुनाला म्हटलेलं. तोच पांडुपुत्र झाला, म्हणजे वेगळं केलं. एक लक्षात घ्या, जेव्हा आपण वेगळं करतो ना तेव्हाच समोरच्यावरती आपण काहीतरी करू शकतो, बोलू शकतो किंवा कृती करू शकतो. पण जोपर्यंत आपण वेगळं करत नाही तोपर्यंत काहीही होत नाही. आणि हाच अभ्यास भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला मानसशास्त्राच्या अनुषंगाने सांगितलेला आहे, की हा अर्जुन विषादयोग आणि सांख्ययोगामध्ये आहे. की भगवंतांनी सांगितलं की बघ, हे बघ, जेव्हा सांख्ययोगाला मग सुरुवात झाली तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला काय सांगितलं, अरे तू विचार केला. जेव्हा आपण तिथपर्यंत येऊन थांबलो होतो की अर्जुनाच्या हातातनं गांडीव गळून पडलं, हातपाय थरथर कापायला लागले. मी करणार नाही युद्ध, हे समोरचे सगळे माझे नातेवाईक आहेत, ह्यांना मारून मी काय करू, यांच्याकडनं जर मी सगळं जिंकलं तर त्या जिंकण्याला काय अर्थ आहे, मी तो आनंद कसा उपभोगू, असं इथपर्यंत आपण मागच्या भागात थांबलो होतो. पण मग इथंच सांगताना आणि आपण भगवान श्रीकृष्णाने आता काय उपदेश करतो, इथनं आपण मागचा भाग थांबलो होतो. मग पहिल्यांदा शरीरशास्त्र हे त्यांनी श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की शरीराचं शास्त्र काय आहे. विचार कर, तुझाच काका आहे, एकाच घरातले आहेत, त्यांनी तुला पहिल्याच ह्याच्यात वेगळं केलं. तू वेगळा, मी वेगळा. त्यांनी भेद काय होता हे पहिल्यांदा सांगितलं. नुसतं त्यांनी सांगितलं नाही की शरीर फक्त जातं, आत्मा दुसरं शरीर धारण करतो. मनुष्य देहामध्ये शरीरशास्त्र सांगताना श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो, अर्जुना, हा देह जो तुझा आहे ना, हा तुझा आहे का नक्की. आपण म्हणताना म्हणतो माझ्या हाताला लागलं, मला लागलं म्हणतो, हो का, कुठं लागलं, हाताला लागलं. लक्षात घ्या नीट, आपण मानसशास्त्राच्या अनुषंगातनं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगतायत की आपण जेव्हा एखाद्याला म्हणतो की नाही माझं, आपण म्हणतो का माझं शरीर मोडलं, नाही, आपण म्हणतो माझा हात फ्रॅक्चर झाला. म्हणजे देह माझाच आहे पण हात वेगळा आहे. माझ्याच हाताला, माझ्याच देहाला हा हात जोडलेला आहे पण हा हात आहे. हा कोणाचा आहे, तर माझा आहे. पण मग हा हात राहणार आहे का. मग तिचा अर्जुनाला प्रश्न पडला, मधुसूदना तू जरा थोडं अजून सोपं करून सांग बाबा. आणि मग त्यांनी श्रीकृष्णाने सांगितलं की ज्या एका वीर्याच्या थेंबातनं जन्म होतो, मनुष्य घडतो, त्याच्यामध्ये देह असतो का. जसा जसा त्याच्यामध्ये बदल घडत जातो तसा तसा तो देह वाढत जातो, तो आकार घेत जातो. आणि ह्या अवस्था निर्माण मनुष्याच्या जीवनामधल्या अवस्था आहेत. ज्या क्षणी देहामध्ये आत्मा प्रवेश करतो तोच आत्मा, तेच तेज मनुष्याच्या मृत्यूपर्यंत तसंच असतं. त्याच्यामध्ये कुठलीही घट किंवा अधिकपणा होत नाही. पण हे अर्जुना, या वीर्याच्या थेंबापासून जेव्हा शरीर बनतं तेव्हा पहिल्यांदा आपल्याला बाल्य अवस्था येते. आणि हे शरीर ज्या क्षणी आपल्या त्या वीर्याच्या थेंबातनं बनायला तयार व्हायला सुरुवात होते त्या क्षणी मृत्यूची प्रक्रिया सुरू झालेली असते. त्याचं कारण असं की जेव्हा मनुष्य लहान असतो, आपण लहानपणी दिसताना इतकं गोड दिसतो किंवा एखादा कसाही दिसण्यावरती काही नाही, बाह्य ती बाह्य अवस्था आहे. आपण म्हणतो काय दिसायला मुलगा लहानपणी इतका गोड होता तो दिसायला, आता बघा कसा अवतार करून घेतला. हेच श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तुझा दृष्टिकोन बदल. तू जे वर्णन करतोयस ना ते तू बाह्य करतोयस. तू मारणार आहेस कोणाला, ह्या समोरच्यांना जे मारणार आहेस ना तर त्यांचं तू शरीराला मारणार आहेस की जे मुळातच मृत्यूच्या दारी चाललेले आहेत. बघ, बाल्य अवस्था जी आली आहे त्या बाल्य अवस्थेमधनं तरुण अवस्थेत असताना बाल्य अवस्था माणसाला आठवते का, की माझं शरीर असं, हात तोच आहे पण हाताची जडणघडण बदलती आहे. म्हणजे क्षणाक्षणाला हा देह मृत्यू पावतोय आणि नवीन जगतोय, नवीन जन्म घेतोय.
शरीर बघा, मनुष्य जसा मोठा होत जातो, लहानपणापासून तारुण्य अवस्थेमध्ये येतो, एक प्रकारचं चैतन्य येतं, ते म्हणजे देहामध्ये चेहऱ्यावरती येतं, जे बाह्य स्वरूप आहे. अर्जुना, तू बाह्य स्वरूप बघतोयस. बघ, मनुष्य लग्न करतो, प्रेम करतो, त्या तरुण अवस्थेमध्ये करतो. पण ही अवस्था अर्जुना कायम राहते का? ही अवस्था मरते. ज्याला तू शरीर बदल म्हणतोयस ना, तर तरुण अवस्था ही जेव्हा मरते तेव्हा बाल्यावस्था मरते, तेव्हा तरुण अवस्था येते. आणि तरुण अवस्था जेव्हा मरते म्हणजे शरीराचा बदल व्हायला लागतो, तेव्हा वृद्ध अवस्था यायला सुरुवात होते. पण मला सांग अर्जुना, तू जर मारलं, धरून चाल, तू मारू नकोस. कारण हा तुझा गैरसमज आहे रे, की तू यांना मारतोयस म्हणून. आणि मुळात म्हणजे काय माहिती का अर्जुना, तो धृतराष्ट्र बघ, त्याला परिवाराशी घेणं नाही आहे. तू काय म्हणतोयस की मी माझ्या परिवाराला कसं मारू? पण तो तुझा काका धृतराष्ट्र काय म्हणतोय की पांडवांची मुलं काय करतायत आणि माझी मुलं काय करतायत, हा भेद अर्जुना तुझ्या सुबुद्धीला लक्षात येत नाही आहे का? तू तुझं घेऊन बसतोय. ते आहे का रे तुझं? जर तुझं असतं तर समोर लढायला ते आले असते का? ज्या दुर्योधनाला तू आपलं म्हणतोयस तो तुझ्या विरुद्ध उभा आहे, मग तू त्याला आपलंसं कसं म्हणतोयस? तो म्हणतोय बघ की मी ह्याला काही देणार नाही, त्यांनी स्वतःला वेगळं करून घेतलंयस आणि तू अजून कौटुंबिक अडकून बसलेला आहेस. तू एक परिवार म्हणून विचार करतोयस, म्हणून तू हतबल झालेला आहेस आणि म्हणून अर्जुनाच्या शरीराला कंप सुटला. मनुष्य सर्वसाधारण जीवनामध्ये आपल्या कुटुंबाला बघा, काही एखादा प्रसंग आपल्या जेव्हा घरात घडतो, जो मनुष्य आपल्याला आपल्या घरातल्या माणसांना आपलं समजतो, जर त्या व्यक्तीला काही झालं तर आपल्या शरीरामध्ये सुद्धा एक प्रकारचा त्या क्षणी कंप निर्माण होतो. एक प्रकारची वैचारिकता ढासळते. का ढासळते? तर ते आपलेत हे आपण मानलेलं असतं. आणि अर्जुनाने कौरवांना वेगळं केलेलंच नसतं. आणि हेच काम श्रीकृष्ण करतोय की तू त्यांना वेगळं बघ रे, तू त्यांना आपलं बघतोयस म्हणून सगळा घोटाळा आहे, म्हणून तुझे हात कापताय. आधी तू युद्ध केलीस ते तुझे नव्हते म्हणून तुझे हात कापले नाहीत, तुझी चूक नाही आहे. हा शरीरशास्त्राचा पार्था नियमच आहे की आपलं काही जर झालं ना, आपण ज्याला आपलं मानतो त्यांनी जर काही चूक केली ना रे, तर मनुष्याला दुःखच होतं जे तुला झालं आहे. पण अर्जुना, तू विसरलास रे, घरातला कर्ता पुरुष जो असतो तो जर जिवंत असताना घरातल्या एखाद्या तरुण माणसाचा मृत्यू झाला तर घरातला कर्ता पुरुषसुद्धा जर रडायला लागला तर त्या परिवाराला सांभाळणार कोण? मग तुला कळायला पाहिजे. मग तो परिवाराला जो सांभाळणारा कर्ता पुरुष आहे, ह्या कर्ता त्याचा धर्म आहे. धर्म कसं समजून सांगितलं श्रीकृष्णाने अर्जुनाला की घरातला कर्ता पुरुष, ह्या कर्ता पुरुषसुद्धा जर ढासळला, आपण म्हणतो ना घरात एखादा मृत्यू झाला आणि घरातली मोठी व्यक्ती जर जिवंत असेल, ती कणखर असते, पण ती जर ढासळली तर अख्खं घर ढासळतं. पण ती जर कणखर असेल तर बाकीच्यांना पण व्यवस्थित वागण्याचं, जगण्याचं त्या क्षणी बळ येतं. म्हणून आणि हा काय आहे तर तो अर्जुना, तो घरातला मोठा पुरुष नाही आहे, तो मोठा पुरुष आहे हा त्यांनी कर्तव्य करणं त्याचा धर्म आहे. तू विसरू नकोस, धर्म म्हणजे जात नाही. आणि अर्जुना, तू क्षत्रिय आहेस. मी पांडव आणि कौरवांमधला एक सदस्य आहे हे तू विसर. कारण तू रणांगणावर आलेला आहेस, ते कोणाचे वडील, कोणाचा मुलगा, कोणाचा भाऊ म्हणून आलेला नसून तू एक क्षत्रिय म्हणून तू या रणांगणावर लढायला आलेला आहेस, हे तू विसरतोयस. तुला लढायचं तर लढ, नाही तर लढू नकोस. म्हणजे भगवान श्रीकृष्णाने किती नीती बघा कशी असते समजावायला एखाद्याची. शरीरशास्त्र म्हणून सांगितलं त्यांनी की तू मारलेलं काय, तो देह पडणार आहे, तू थोडंच त्यांच्या आत्म्याला हात लावू शकणार आहेस. मरणार आहे तो त्यांचा देह, जो त्यांच्या कर्माने मरणारच आहे. आणि तू कोण मारणार आहेस? तू मारूच शकत नाही, कारण तुझ्याकडे तो अधिकारच नाही.
आणि तू जरी नाही म्हटलास, या ज्या अगदी पितामह भीष्मांवरती तू प्रेम करतोयस, अरे मूर्ख माणसा, की हे आज ना उद्या म्हातारे होऊन खंगून मरणारच आहे. शरीर त्यांना क्षणोक्षणी मारतच आहे. पण मग जी अशी व्यक्ती जर अधर्माच्या विरुद्ध धर्माच्या विरुद्ध जर उभी असेल, तर ते संपवणं अर्जुना तुझं काम नाही का? तू क्षत्रिय आहेस. बघा कसा द्वंद्व खेळतोय. एका बाजूनी सांगतोय सुद्धा शरीरशास्त्राच्या अनुषंगाने पुढं जाणारं शरीर असतं की मृत्यू हे पावणारच आहे, आणि दुसऱ्या बाजूनी सांगतोय की तू तुझं आठवण करून देतोयस. बॉर्डरवर असलेला जवान हा कोणाचा तरी मुलगा असतो, कोणाचे तरी वडील असतात, कोणाचा तरी भाऊ असतो, पण त्या क्षणी तो फक्त जवान असतो. शत्रूला मारणं हेच त्याचं काम असतं. बघ ही अवस्था जी आहे आज युद्धभूमीवरती, आपण सरहद्देवरती आपले जे जवान जातात त्यांची जी अवस्था आहे तीच अर्जुनाची अवस्था. तो जर जवान म्हटला की नाही हे समोरचे पण माणसंच आहेत, ह्यानं मी कसं मारू, तर समोरचा गोळी मारून ह्याला मोकळा होईल, कारण हा त्याचा क्षत्रिय धर्म विसरला. मग जो मनुष्य आपला धर्म विसरतो त्याचं नुकसान झाल्याशिवाय राहत नाही. आणि हे पार्था, हे शास्त्रामध्ये पाप आहे. तू घरातला करता पुरुषाने जर घरातल्यांसाठी जर कर्म केलं नाही, योग्य कार्य केलं नाही, तर तो कसला करता आला? मग तुला तो कर्तेपणा घ्यायचा अधिकारच नाही. आणि जर अधिकार तो नसेल पार्था, तर हा विचार तुझ्या आत्ता मनात आला. एवढ्या जणांना मारलंस एवढ्या युद्धांमध्ये, तेव्हा नाही मनामध्ये तुझ्या विचार आला हा की तू एवढ्या जणांना मारलंस, ते आत्मे आणि ते शरीर वेगळी होती का? अर्जुन तिथं विचार करायला. आणि मग तिथं त्यांनी विचारलं की हे केशवा, मला तू अजून थोडं सोपं करून सांग, पण ह्यांच्यापासनं मला जो काही तळतळाट मिळतील किंवा ह्यांच्यापासनं जे प्राप्त होईल ते मी कसं उपभोगू? हे मी सुख मानतच नाही. मग त्यांनी भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की सुख हे तुझ्याकडं नसतंच. हे सुख आपण मनुष्य आपल्यात मानतो. तू ज्याच्यात आहेस त्याच्यात तू सुख मानलंस तर ते केव्हा? तू फक्त अर्जुन असशील तेव्हा. पण जेव्हा तू आता युद्धभूमीवर उभा आहेस तेव्हा तुला हा विचार करून कसा चालेल? मग तू स्वार्थी झालास की ह्यांना मारल्यानंतर मला जर पाप लागणार आहे आणि मग त्या पापाचा मी भागीदार होणार, मला ते भोगायला लागणार, हा जर तू विचार करतोयस ना अर्जुना, तर ह्याचा अर्थ तू स्वार्थी आहेस रे. कारण तू समाजाचा विचार करत नाही आहेस. जे तुझ्याकडं नजर ठेवून आहेत की हा आमचा राजा आहे, हा लढतोय, याचा साथ द्यायला आम्ही आलो आहोत, ह्याच्या बाजूने आम्ही लढणार आहोत, आणि हा जर स्वार्थीपणाने जर तू असा विचार करत असशील तर त्यांची चुकी आहे. खरं ते पण घरी निरोप सांगूनच आलेले आहेत. कारण युद्धभूमी ही अशीच असते, परत संध्याकाळी मनुष्य घरी जाईल की नाही खात्री नसते. तुला असा विचार करून चालेल पार्था की जे तुझ्यासाठी जे सगळे जमलेले आहेत यांचा तू विचार करायला हवा का तू स्वतःचा विचार करायला हवा? तू स्वार्थी झालास. नातेवाईक वेगळे झाले. एक तर मुळात तुला कळतच नाही आहे, तू अजून कुटुंब करत बसलेला आहेस. अरे तू विचार कर, तुझंच, तू ज्याला कुटुंब म्हणतोय, तुझेसुद्धा सख्खे भाऊ लढायला तयार झालेले आहेत, कारण ते ज्ञानी आहेत, आणि तू ज्ञानी असून अज्ञानासारखा वागतोयस. जी गोष्ट आपल्याला कळायला पाहिजे, जी गोष्ट आपण स्वीकारायला पाहिजे की घरात भेद निर्माण झालेला आहे. अरे संपत्तीवरनं एवढे वाद होतात तेव्हा आपलं राहत नाही, ही तुला साधी गोष्टी कळत नाही का? हे इथं तसंच झालं आहे. इथं फक्त धर्म आणि अधर्म एवढंच आहे. ज्या गोष्टीसाठी तुम्ही इथं भांडताय, उद्या जर तो भीम म्हणाला की माझ्या पत्नीचा सूड उगवण्यासाठी मी इथं जर युद्धभूमीवर आलेलं आहे, तर ते त्याचंही चुकतं येणार आहे. त्याची पत्नी आत्ता कुठं आहे? त्याची पत्नी त्या डेऱ्यामध्ये शांत बसलेली आहे. पण त्वेषाने पेटून हा आलेला आहे, आणि त्या त्वेषाने पेटून जर त्यांनी त्या दुःशासनाला मारलं तर हे पण चुकीचंच आहे ना रे. तू धर्म म्हणून या ठिकाणी युद्धाला आलेला आहेस, आणि धर्माचा नियम असा आहे की अधर्म आणि धर्म हे समोरासमोर येतातच. एक ना एक दिवस ते दोघं समोर येणारच आहे. आपली
शस्त्राची निर्मिती, शस्त्राची आपण जी उपाययोजना नियोजन केलेलं आहे ते असंच केलेलं आहे की एका योद्ध्याशी एकच लढणार. मग आपण निवड करू शकतो, त्याच्यामध्ये भीम निवडू शकतो. पण तो जर आज आला पुढं की मी ह्याला आजच मारतो, तर चालेल का रे? मग तू तिथं त्याला, तू जे तुझ्या घराण्यातला आहेस, तुझ्या घराण्यातमध्ये जर तुझ्या मोठ्या भावानी जर काही चूक केली तर त्याचा अनुमोदन तू दिलंच. मग तोच भाऊ आज युद्धामध्ये एका युद्धासाठी लढायला उभा राहिलेला आहे, ते अनुमोदन तू का देत नाही आहेस? इथं तुझं मन कसं डळतंय? म्हणजे तू स्वार्थीच आहेस ना. तू समाजाचा विचार करत नाही आहेस, तुझ्या भावाचा विचार करत नाही आहेस, तू स्वतःचा विचार करतोयस की मला पाप लागू नये. बघा दृष्टिकोन कसा आहे. भगवान श्रीकृष्णांनी कशा पद्धतीने सांगितलं की ज्या द्यूतामध्ये तुम्ही भावाला पाठिंबा दिलात तेव्हा बोलला नाहीत. मग जर तू म्हणत असशील की तुझ्या हातने मारले जातील आणि तुला पाप लागेल, तर तोच भाऊ तुझ्या खांद्याला खांदा लावून उभा आहे, तो लढायला तयार आहे, तर तुझा काही अधिकार आहे? नाही आहे. तो जो निर्णय घेईल, जो तुम्हाला मान्य आहे, जर तिथं सिद्ध होतं तर इथंही ते सिद्धच आहे. कारण ह्या सिद्धपणामुळे हे सगळे जे आलेले आहेत तुझ्या आमच्या बाजूने लढणारे, हे त्याच्यासाठी आलेले आहेत. त्यामुळे जे भाऊ करेल, जे मोठा भाऊ ठरवेल, ह्याला तुला अनुमोदन हे द्यायलाच लागेल. आणि तू मूर्ख आहेस. तुला लोक षंड म्हणतील. ज्या सभागृहामध्ये ज्या द्वेषाने तू उसळला होतास त्या कारणाने, जेव्हा द्रौपदीबद्दल बोलल्याबद्दल, अरे त्या कर्माचं फळ द्यायची ही मोठी संधी आहे. मी तुला असं म्हटलं का की आत्ता जाऊन ताबडतोब त्या कर्णाचा वध कर, किंवा तो कर्णही तुझा वध करू शकतोस, दोघंही तुल्यबळ आहात. पण अर्जुनात जर तू खचलास तर एक पती म्हणून पत्नीसाठी दिलेला शब्द पाळायचा प्रयत्न तू करू शकतोस की नाही? मग जर तू करू शकत नसशील तर तुझ्यासारखा महामूर्ख कोणी नाही. त्यामुळे तुझ्या हातामध्ये धनुष्य उचलणंच गरजेचं आहे. आधीच तुझी फजिती तुमची झालेली आहे. द्यूतात तुम्ही हारलात, सगळे लोक हसली, तुमची हसं झालं. आता युद्धातही तुम्ही जर एवढे तिथं बडबड केलेली होती की आम्ही युद्ध जिंकू, आम्ही असं करू, या प्रतिज्ञा तुम्ही सर्व बंधूंनी केल्यात, ते करण्याच्या वेळेला जर तुम्ही आता परत तू असा ढासळलास तर तुला लोक काय म्हणतील की हा मुळातच भित्रा आहे. मग अर्जुना, हे तुला चालणार आहे का तुला भित्रा म्हटलेलं? कारण तुला भित्रा म्हटलं तर ते तुला भित्रा म्हणण्यासारखं नाही आहे, तुझ्या कुटुंबाला म्हणजे तुझ्या परिवाराला भित्रा म्हणण्यासारखं आहे. कारण ज्या परिवाराची ओळख या धर्मराजामुळं, युधिष्ठिरामुळं होते, त्याच संस्थेचा, त्याच फांदीचा तू एक भाग आहेस. म्हणजे त्याला नावं ठेवली काय आणि तुला ठेवली काय? एकूण एकच परिवारातला. अरे परिवार असाच असतो. घरातल्या एकाला नाव ठेवलं की तुमचं परिवारच वाईट आहे, तर त्या परिवारामधला एक व्यक्ती नाही, सगळे असतात. मग जर तुला जर षंड म्हटला तर याचा अर्थ तुम्ही सर्व भावंड षंड आहात असाच होतो ना रे. मग तुला एवढं समजत नाही का? मग तू लहान जसा होतास, मोठा जसा होतास, मग या शरीरावरती आहे का? तुझ्या हातातनं धनुष्य गळून पडलंय, पण त्या धनुष्य गळून पडताना तुझे जे हात थरथरत आहेत, मन थरथरत आहे, तर ती चैतन्यमय शक्ती थरथरते का? तर ती थरथरत नाही आहे. कारण या देहाला तू स्वतः म्हणतोयस, जो तुझा नाही आहे. अरे मनुष्याचा देहही त्याचा नसतो आणि आत्माही त्याचा नसतो, दोन्हीही सुट्ट. आपण म्हणतो की माझी ओळख काय? मी अर्जुन. हा मी म्हणजे कोण? अंतर्मनातला असलेलं चैतन्यमय देह का बाह्य देह, स्थूल देह? मग तू स्थूलाचं महत्त्व सांगतोयस, ते तर जाणारच आहे. उद्या मृत्यू तुला पण आहे पार्था, म्हणून तू त्याच्याशी अडकून बसणार आहेस का? प्रेम बसणार म्हणजे तुझे विचार करायची गेली कुठं? कुवतच नाही. मग तुला मी एवढं जे सांगतो आहे, तू जे म्हणतोय, ज्याच्यासाठी तू शोक करतो आहेस, ज्या स्त्रियांचा तुला म्हणजे शाप लागेल असं तुझं जे म्हणणं आहे, त्या स्त्रियांचा शाप लागणार असता
तर त्यांनी आपल्या नवऱ्याला हसत हसत निरोप दिला असता का? ते तुझ्या बाजूने उभे राहिले असते का? अरे एक राज्य आहे, राज्याची सेना आहे. सेना ही धर्माचं स्थापनेचं ठिकाण असतं. आणि जेव्हा धर्म स्थापना होते, जेव्हा धर्माची स्थापना होत असते, तेव्हा मनुष्याला आपल्या स्वतःचा, आपल्या परिवाराचा विचार करून अर्थात चालत नाही. समाजासाठी आपण काय करतोय? अधर्म मिटवण्यासाठी आपण धर्माची बाजू घेऊन काय लढतोय? तू धर्माच्या बाजूनी विचार करतोयस याचा मला खूप आनंद होतोय की तू परिवाराचा विचार करतोयस. तुझ्या तोंडातनं कधीच असं गेलं नाही की काकांची मुलं आहेत. तुझ्या तोंडातनं हेच गेलं की हे माझी भावंड आहेत, ह्याच्यात तुझं थोरपण आहे. असं करून भगवान श्रीकृष्णाने तिथं अर्जुनाचं थोरपण पण सांगितलं आहे की मनुष्य जन्म किंवा मनुष्याच्या जीवनामध्ये कुठलंही संकट आलं तरीही जी विचारता, जी बुद्धिमत्ता मनुष्याची शेवटपर्यंत शाबूत असते, जी तो बदलत नाही, तो सर्वश्रेष्ठ मानला जातो असं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या बाबतीत म्हटलेलं आहे. शेवटच्या क्षणापर्यंत अर्जुन हा कौरवांना हे युद्ध सांख्ययोगामध्ये माझा परिवारच करत होता. मग आपल्याच परिवारामध्ये जर गोष्ट घडत असेल तर मनुष्याला एखादा निर्णय घेणं अवघड जातं. म्हणून भगवान श्रीकृष्णांनी आधी अर्जुनाला सांगितलं, बाबा रे, या देहाच्या मागं लागू नकोस. कुटुंबाच्या मध्ये एखाद्याचा मृत्यू आला आणि सांगितलं की तुझ्याऐवजी ह्याचा मृत्यू तुझा आला तर चालेल का? तो मनुष्य म्हणतो नको, त्याला जाऊ दे. अरे ही सत्यकथा आहे, ही तू ऐकतोयस ना, हे तू पाहिलंयस ना. जर तुझे कुटुंबीय, बघा इथं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला कसा टोमणा मारला की जो बरोबर आहे की हे तुझे जे कुटुंबीय आहेत यांनी तुझ्या बायकोच्या पदरात हात घालावा. अर्जुनाच्या मनामध्ये एखाद्या रागाची, द्वेषाची ठिणगी जेव्हा टाकायला लागायला लागते, एखाद्याला पेटवायला लागतं. एखादा मनुष्य समजतच नाही, माझं होय, माझे हे माझे करत बसतो, जी अवस्था झाली होती. मग तिथं श्रीकृष्णाने दुसरं हत्यार काढलं मानसशास्त्रातलं. ह्यांनीच वाईट नजर टाकली रे. कारण अर्जुनाला त्याच्या कुटुंबियापासनं, म्हणजे ह्या कौरवांपासनं पहिल्यांदा समोरासमोर आणणं गरजेचं होतं. भौतिक अवस्थेमध्ये दुर्योधन समोरच उभा होता, पण अंतर्मनाच्या अवस्थेतनं सर्व कौरव अर्जुनाच्या हृदयामध्ये अजूनही विराजमान होते. आणि मग एखादी व्यक्ती आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये विराजमान असते तेव्हा मनुष्य त्या व्यक्तीबद्दल वाईट विचार करू शकत नाही किंवा त्याच्याबद्दल कुठली चुकीची गोष्ट करू शकत नाही. मग भगवान श्रीकृष्णाला माहिती होतं, हे अर्जुनालाही कळत होतं हे चुकले, पण माझं म्हणून तो त्याच्यामध्ये सगळं माफ करायला चालला होता. कारण त्याच्या डोळ्यावरती ती झापड होती. समोरचा म्हणतोय माझे नाहीत, पण मी म्हणतोय ना रे, मला सुखाची अपेक्षाच नाही केशवा, मला नकोच आहे हे सगळं, काही करतंय. मग श्रीकृष्ण म्हणलं, मग आला कशाला? युद्धाची तयारी होती तेव्हा तुला ही अक्कल नव्हती? सगळ्यांना सांगितलंस या बरं का, इथं या, मला सांगितलंस, मला बोलवलंस, त्यांच्याकडं समेट घडवायला पाठवलंस, कशाला नाटकं? ही तुझी भूमिका होती? जर तुला कळत होतं की हे युद्ध केल्यानंतर त्रास होणार आहे, तुझ्या हातातनं सगळं गळून पडणार आहे, तू करू शकत नाही आहेस, मग ती भूमिकाच करायची नाहीस. तेव्हाच थांबायचं होतंस, तेव्हाच सांगायचं होतंस की नाही, आम्ही सर्व शस्त्र टाकून देतो, आम्हाला काही नको, आम्ही मोकळे होतो. मग तेव्हा का नाही केलंस हे? जेव्हा तुला तू क्षत्रिय धर्माचं पालन करायची वेळ आली तेव्हा तू पाठीमागं जातोस. तू अर्जुन म्हणाच्या सुद्धा योग्यतेचा नाहीस, कारण तू अर्जुनच नाहीस. तुझी वैचारिकता आहे ही अर्जुनासारखी चालतीये, क्षत्रियासारखी चालत नाही आहे. आणि तू क्षत्रिय आहेस. युद्धावर जाणाऱ्या सैनिकाला जेव्हा घरातनं निरोप घेतो, टिळक लावला जातो, तेव्हा त्याचा घराशी असलेला संपर्क संपतो रे. त्याच्या आधी सगळ्या संधी असतात, त्या संधी तू सोडल्यास, सगळ्यांना तयार केलंस.
तुझी सर्व शस्त्र अस्त्र ह्याचं पूजन करून तू आलेला आहेस. मग इथं तुला वाटतं का? बघ, विचार कर, हे तुझेच आहेत. हा बघ, हा समोरचा जो आहे ना, हा तुझाच आहे की ज्यांनी तुला त्रास दिलेला आहे. हे पितामह तेच आहेत. तुम्ही तर चूक केली, पण त्यांनीही केली. वडीलधारे म्हणून त्यांनी थांबवलं पाहिजे होतं, त्यांनी थांबवलं नाही. अरे किती वडीलधारे म्हणून तू म्हणतोयस? जे वडीलधारे म्हणतोय ते तुझ्यासमोर उभे राहिलेले आहेत, ते त्यांचा शब्द पाळतायत, ते मिठासाठी जागतायत. आणि हे अर्जुना, तुझ्या एवढं लक्षात येत नाही का रे, की मिठासाठी मनुष्याने जागलं पाहिजे, शब्दाला जागलं पाहिजे. मग त्या द्रौपदीला, तुझ्या बायकोला दिलेला तू जो शब्द आहेस की मी कर्णाचा वध करीन, ह्याचं कुठं गेलं? मग तुला एवढा गर्व झाला काय स्वतःच्या बाबतीत? श्रेष्ठ समजायला लागलास की मी काही न करता? मग तुला लोकांनी षंड म्हटलं तर त्याच्यात चूक काय? पुढं काय संवाद होतात ते पुढील भागात पाहू. श्रीराम.